गाडी ना 11 वाजता चिपळूणवरून सुटते आणि इथे येते 11:15पर्यंत. अजून 12 वाजता सुटते डायरेक्ट चिपळूणला. आणि राईट साईडला बघा नांगर चालू आहे भात शेतीसाठी. फायनली आपली गाडी आली चिपळूण मोरवणे, जी आपल्याला सोडेल चिपळूणला. तर पाठी चेंज होईल, तर चला. आणि पावसाला पण झाली आहे सुरुवात. क्या बात आहे, खिडकी बंद करूया पटकन. बाहेर पाऊस पडतो आहे. कोकणाचा गावातला प्रवास, ते पण लालपरीने. परशुराम घाटावरून ना तुम्हाला संपूर्ण चिपळूण शहर पाहायला भेटतं. दिसतंय. खेड सोडल्यावर कशेडी घाटातून न जाता आपला प्रवास होणार आहे कशेडी टनलमधून. कोकणातल्या मित्राच्या गावी आलो आहे 2 दिवस, शनिवार रविवार. आणि आज आहे रविवार. तर अर्थातच परतीचा प्रवास कुठे? मुंबईला. तर आज माझा प्रवास होणार आहे चिपळूण ते मुंबई. तर माझा प्रवास होणार आहे लालपरीवरून, कोकणातल्या गावातून, अर्थातच मोरवणीतून चिपळूणला, आणि तिथून चिपळूणवरून मग मुंबई. तर हा प्रवास आपला होणार आहे परशुराम घाट, कशेडी घाट. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रवास पाहायला भेटेल कोकणातल्या गावावरून ते मुंबई. तर हा प्रवास कसा असेल, तिकीट फेअर काय, सर्व ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला ब्लॉगना पटकन चालू करूया. पाऊस ना थोड्या वेळपूर्वी थांबला आहे, पण मस्त पाऊस पडतो कोकणात. आणि मी स्टे केलेला मोरून येथे चिपळूणच्या मित्राच्या गावी. ॲक्च्युली मित्र आला नाही, बट त्याचे वडील आहेत, काका आहेत, जे इथे असतात, केव्हा केव्हा येतात अधूनमधून. तर काका, बरं वाटलं 2 दिवस स्टे करून तुमच्याकडे. पुन्हा भेटू. तुमचं नाव सांगा जरा. लक्ष्मण तुकाराम शिंदे उर्फ बाळा शिंदे. बाळा शिंदे. बरीच आपण 2 दिवस मजा केली. तर चला पुन्हा भेटू आपण लवकरच, मुंबईला पण भेटू, ठीक आहे. आणि तो साईश लपतोय बाहेर आहे. आणि ह्यांचं असं घर आहे, खूप सुंदर घर आहे. तुम्ही लास्ट ब्लॉग मी पाहिलं असेल, नाही पाहिलं असेल तर नक्की चेकआउट करा. पावसामुळे ना वेदर बघा, पुन्हा परिसर आहे ना हिरवगार झालं आहे. 2 दिवस खूप मजा केली. दिसतोय वेदर. आता पाऊस जस्ट थोडा वेळ पाऊस पडून गेला आहे. आणि पुन्हा परिसर बघा ओलं चिंब झालं आहे. सो असं काही गाव आहे ह्यांचं. पाऊस ना आताच थांबला आहे. आणि बरं झालं पाऊस थांबला आहे, कारण की ना पाऊस थांबल्यामुळे ना ट्रॅव्हल करू शकतो आपण, नाहीतर मग ना ट्रॅव्हल करायला होत नाही. आता आपली गाडी इथून आहे 12 वाजता आहे आणि 11:15 झाले. तिथून 12 वाजता 12 ते आपण 1 वाजता पोचू कुठे? चिपळूणला. आणि चिपळूणवरून आपण 2-2:30ची गाडी आहे मुंबईसाठी. तर मी विचार करतो पनवेलपर्यंत प्रवास करायला, आणि तिथून मग ट्रेनने जाऊ घरी जोगेश्वरीला. सो जस्ट स्टॉपजवळ आलो आहे. गाडी ना 11 वाजता चिपळूणवरून सुटते आणि इथे येते 11:15पर्यंत. अजून 12 वाजता सुटते डायरेक्ट चिपळूणला. आणि राईट साईडला बघा नांगर चालू आहे भात शेतीसाठी. तर आता नांगर होते, मग चिक्कल होतो, आणि मग भात लावतात. तो भात दिसतोय पाठीमागे, तो भात लावणार. सो किती भारी वाटतंय. काल मी हे सगळं शूट केलं आहे व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ नक्की पहा. मस्त वाटतंय ना का? फायनली आपली गाडी आली चिपळूण मोरवणे, जी आपल्याला सोडेल चिपळूणला. तर पाठी चेंज होईल. तर चला अका, चला मग भेटू. अका चला मग भेटू, बरं वाटलं. या गाडी आली आणि त्याची झाली रवाना थेट चिपळूणला. आणि बघा हा धरण आहे पाठीमागे. आणि तिकीट पण आपल्याला पडला 31 रुपये तिथून मोरवणे ते चिपळूण. आणि पावसाला पण झाली आहे सुरुवात. क्या बात आहे, खिडकी बंद करूया पटकन. भाई साहब क्या वादर आहे. बाहेर पाऊस पडतो आहे. कोकणाचा गावातला प्रवास, ते पण लालपरीने. क्या बात आहे यार, भारी भारी.
तब्बल पाऊण तास प्रवास करत आपण बघू चिपळूणला फायनली. आता ना इथून आपल्याला जायचं आहे मुंबईला. मुंबईला म्हणजे आपल्याला इन्क्वायरी काउंटरवर जाऊन बघावी लागेल की नक्की कोणती आता बस आहे. कारण मी ऐकलं 2:30 वाजता बस आहे, पण त्याआधी बघूया कोणती बस भेटते का. कारण 12:30 वाजले, 2 तास थांबणं काही अर्थ नाही आहे. रत्नागिरी बोरुवली एक गाडी आली आहे, बट गर्दी बघा. ह्या गर्दीतून मला प्रवास नाही करायचा आहे. हे आपल्याला जाईल सोडेल पनवेल किंवा बोरुवलीला. चढायला भेटलं तर चढूया पटकन. चला, ह्या गाडीमध्ये बसलेलो रत्नागिरी बोरिवली, पण ना रिझर्वेशन असल्यामुळे ना मला सीट चांगली भेटली नव्हती आणि तुम्हाला मला व्हिडिओ पण दाखवायची होती. तर म्हटलं की दुसरी बस बघूया. आता दुसरी बस 1 वाजता आहे आणि हा चिपळूणचा बस स्थानक. गाडी ना 1 वाजता पण आहे, 1:30 वाजता आहे, 1:45 वाजता आहे. तर पाहूया कोणती गाडी भेटते. कारण की ना मला ना अनरिझर्वेशन गाडी पाहिजे. रिझर्वेशन गाडीमध्ये ना सीट्स ऑलरेडी बुकड आहेत, तर मग ब्लॉग शूट करायला भेटणार नाही. सो म्हटलं की रिझर्वेशन गाडी अनरिझर्वेशन गाडी बघूया, अनरिझर्व गाडी बघूया, जेणेकरून ना विंडो सीट भेटेल आणि ब्लॉग शूट करू शकतो. सो आय डोंट थिंक आता कोणती गाडी येते, बघूया कोणती गाडी येते. 1-1:30 वाजता गाडी आहे म्हणतात ते. पनवेलपर्यंत भेटली तरी इनफ आहे, कारण मला पनवेलवरून मग ट्रेनने जायचं आहे पुढे. सो बराच वेळ आहे अजून, तोपर्यंत थोडा एक्सप्लोर करूया सिटी. आणि चिपळूणचं हे जुनं बसस्थानक टोटल 5 फ्लॅटचं आहे आणि त्यासमोरच ना जसं मी ऐकल्यानं दिसतं आहे ना, नवीन फ्लॅट बनतं आहे, नवीन बस स्टॉप बनतो आहे चिपळूणचा. आणि जसं मी ऐकतो ना की पावसात ना चिपळूणमध्ये इथपर्यंत पाणी भरतं, म्हणजे बस डेपो ना पूर्ण पाण्यात असतो. आणि पाऊस झाला आहे पुन्हा चालू. पाऊस फक्त येतो आहे आणि जातो आहे आणि बऱ्यापैकी पाऊस भरला पण आहे. सो पाऊस भेटेलच आपल्याला प्रवासात. तर ही कोणती लागली आहे माहीत नाही, पण आपली गाडी 1:30 वाजता आहे. रिझर्वेशन आहे का? 26 पर्यंत रिझर्वेशन. 26 पर्यंत आहे का? काहीच ठाण्याची गाडी भेटली चिपळूण पर्यंत 1:45ची आहे आणि ही पण रिझर्वेशनवाली आहे, पण 26 सीटपर्यंत रिझर्वेशन आहे आणि पुढे खाली आहे. सो मी सीट बसलो आहे 33 खिडकीवर. मी इथून मस्तपैकी ना प्रवास करायचा आपल्याला. कुठपर्यंत माहिती आहे? पनवेल किंवा ठाणे. मे बी पनवेलला उतरू, तिथून मग ट्रेनने जाऊ, लवकर पोचू आपण 6-7 पर्यंत पनवेलला पोचू. सो चला प्रवास चालू करूया. बऱ्यापैकी ना पॅसेंजर चढतात. 26 पर्यंत रिझर्वेशन आहे. सो रिझर्वेशनवाली पब्लिक आली आहे आणि त्या पाठी ना इथूनच म्हणजे अनरिझर्वेशन आहे, म्हणजे बुकिंग डायरेक्ट कोण करू शकत. बाकी सीट्स खाली आहेत. लास्ट गाडीमध्ये ना सर्व पॅक होते म्हणून उतरलो. सो ह्या गाडीने प्रवास करूया पनवेलपर्यंत. खाण्यासाठी घेतलं आहे मी क्रीम पाव. प्रवास करताना लाईट खायचं आहे मला. मी कधी पण लाईटच खातो खाणं. आणि पाण्याची बॉटल आहे. सो चला प्रवास करूया हे खात खात कुठपर्यंत पनवेलपर्यंत. एक दादर द्या. दादर द्या. गुगल पे आहे, गुगल पेने करू, ऑनलाईन करू चालेल. सो गाईस पहिल्यांदा गुगल पेने पेमेंट करूया. तर डिजिटल आलं आहे, सो ट्राय करूया आपण गुगल पेने. सो गुगल पेने पेमेंट केलं आहे आणि टोटल पेमेंट झालं. हां हो, टोटल फेअर झालं आहे. इथून दादर काढलं आहे कारण की ना दादर बरं पडेल, आपल्याला ट्रेन पुढे भेटणार नाही. सो 453 चिपळूण ते परेल. आपण उतरू दादर स्टेशनला. चला. समोर जो घाट दिसतोय तो बघा सावंतसडा वॉटरफॉल. आपण तो प्रवास केला आहे पुन्हा सावंतसडा वॉटरफॉलचा. दादर ते मुंबई ते चिपळूण सावंतसडा वॉटरफॉल. तो प्रवासादरम्यान आपल्याला सावंतसडा वॉटरफॉल पाहायला भेटतोय. या जन्नत यार, सई सई. सावंतसडा वॉटरफॉल व्हायला राईट साईडला आणि इथून परशुराम घाट चालू झाला आहे आपला. आणि या संडे असल्यामुळे बघा पर्यटकांची गर्दी होतं परशुराम घाटात सावंतसडा वॉटरफॉल पाहायला बऱ्यापैकी. सो इथून आपला परशुराम घाटाचा प्रवास चालू झाला आहे. आणि मी लास्ट टाइम ऐकलेलं की परशुराम घाटात ना सरळ घुसली, पण बघूया आता पाहायला भेटते काही. काम तर चालूच आहे बरंच. आणि परशुराम घाटावरून ना तुम्हाला संपूर्ण चिपळूण शहर पाहायला भेटतं. दिसतंय संपूर्ण चिपळूण शहर पाहायला भेटेल. सो हा तो विसावा पॉईंट आहे. थोडं पुढे आहे विसावा पॉईंट. तुम्हाला ना पूर्ण चिपळूण शहर पाहायला भेटतं. ही वाशिष्ठी नदी ती समोर दिसते ती.
नदी आणि पूर्ण परिसर पूर्ण चिपळूण शहर हिरव्या चादरनी ढकून घेतलंय. आणि हा इथे मागे पण डायव्हर्जन होता. जेव्हा आपण गुहागर ते मुंबई प्रवास केला होता ना तेव्हा पण डायव्हर्जन आपल्याला पाहायला भेटलेला. रस्त्याचं काम चालू आहे अजून. हे बघा रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे. भाई साहेब समोर बघा समोर. बरं झाला पाऊस नाही आहे तर तुम्हाला ना दाखवता आलं नसतं. हो जणू असं वाटतंय की निसर्गाने हिरवी चादर ओढली आहे. पुन्हा चिपळूण शहर बघा हिरवंगार झालं आहे. सगळीकडे ग्रीन ग्रीन. जेव्हा मुंबई गोवा हायवेवर जास्त स्पीड ब्रेकर पाहायला भेटेल ना तेव्हा समजून जायचं आपण कुठे आलो आहोत. आपण आता पोहोचलो आहोत खेडला आणि आता आपण आहोत भोसले घाटात. आणि भोसले घाटातला तो पॅच तुम्हाला माहिती असेल जो जागेवर टर्न म्हणतात तो हा टर्न आहे. आणि लेफ्ट साईडला पुन्हा हे संपूर्ण खेड शहर. ही नदी कोणती आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि भोसले घाटातला तो जागेवर टर्न हा पूर्ण टर्न आहे ना 90 डिग्री टर्न आहे. आणि हे संपूर्ण इकडं खेड शहर व्हायला भेटतं. हा तो जागेवर टर्न. समोरून पासून ते कोकण रेल्वे हा तुम्हाला जे माहिती असेल आपण जेव्हा गुहागर ते मुंबई प्रवास केलेला तेव्हाही आपण हा टर्न कॅप्चर केलेला आपल्या ब्लॉगमध्ये. हा संपूर्ण जागेवर आहे. जागेवर टर्न आहे 90 डिग्री. भाई साहब किती स्पीड ब्रेकर आहेत. आणि लेफ्ट साईडला पुन्हा खेड शहर. ती समोरून पास होते ती कोकण रेल्वे. साईडला खेड रेल्वे स्थानक कोकणातलं एक नामांकित स्थानक. आपण वरून पासतो. आता काही मिनिटावरच इथून महाड आपण पोचू. पण त्याआधी आपण खेडला इथून थांबू डेपोत. खेड सोडल्यावर कशेडी घाटातून न जाता आपला प्रवास होणार आहे कशेडी टनलमधून. हा प्रवास तुम्हाला माहिती असेल टनल बांधल्यामुळे ना फक्त 2 मिनिटात ना आपल्याला कशेडी घाट क्रॉस करायला भेटतो. आणि पावसाळ्यात पहिल्यांदा प्रवास करतो कशेडी टनल. साधारण 5 मिनिटं लागतात टनल क्रॉस करायला. त्यामुळे आपल्याला एक हाफ प्लॅन वाचतो कशेडी घाटातला. साधारण 80 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आपण आता पोचलो महाडला. महाडचं बस स्थानक. आणि बरेच प्रवासी प्रवास करायचे आहेत लोकांना. बट प्रॉब्लेम असा आहे की सीट नाही येतं खाली. सो आतापर्यंत तुम्हाला प्रवास कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गाडी पण रवाना झाली आहे.
साधारण 170 किलोमीटर प्रवास करत आपण पोहोचलो पेनला, हॉटेल रायगड पॅलेस. अजून ना 75 किलोमीटर प्रवास बाकी आहे आणि पाठीमागेच आपला आहे मुंबई गोवा हायवे. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. सध्या ना रोडची कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहेत. इंदापूर मांगावला पण ट्रॅफिक नाही भेटलं आपल्याला आणि मस्त प्रवास झाला. म्हणजे साधारण आम्ही 6 वाजता पोचलो, 6:30ला पोचलो पेनला. सो इथून फक्त 75 किलोमीटर दादर आहे. आपण 8 वाजेपर्यंत दादरला पोचू. आणि पाऊस झालं सांगायचं तर बऱ्यापैकी पाऊस मध्ये बराच वेळ पडला, पण नंतर येतो आहे जातो आहे असं आहे. सो ही आपली लालपरी. आपण जसं थांबलो आहे न्यू हॉटेल रायगड पॅलेस. आता पुन्हा तर प्रवास चालू होईल लगेच. एक 5 मिनटात 10 मिनटं गाडीनं हॉल्ट घेतली आहे. समोरच जस्ट आली आहे GSRTC अर्थातच गुजरात राज्यातील पोलादपूर अहमदाबाद गाडी. हिचा रूट बघ कसा आहे, वापी सुरत बरोदा. सो पोलादपूरहून निघाली आहे, वापी करत जाईल, सुरत बरोदा करत जाईल अहमदाबादला. तर उद्याही सकाळी 7 वाजता पोचेल. प्रवास पुन्हा चालू होताच पाऊस पण चालू झाला आहे दिसतोय. सो चला खिडकी बंद करूया पुन्हा एकदा आणि प्रवास कंटिन्यू करूया इथून दादर, पनवेल मार्गे वाशिम मार्गे. चला पाऊस बघा. तास प्रवास करून रात्री 10 वाजता घरी पोचलो. लालपरीचा प्रवास करून दादरला रात्री 9 वाजता आलो. तिथून तासभर ट्रेननी प्रवास करून रात्री घरी 10 वाजता पोचलो. तर प्रवास तुम्ही पाहिला असेल परशुराम घाटातला आणि कशिडी घाटातला मुसळधार पावसात. तर हा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशन ऑन करा असे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. तर चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.